नमस्कार मित्रांनो, मी निमिष लोहाळे. MP डिजिटल न्यूज चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी आहे आपल्या इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये आणि एक सेंट्रल गव्हर्नमेंटने एक पॉलिसी घेऊन आली आहे. ही पॉलिसी इंडियन पोस्ट आणि आदित्य बिर्ला या दोघांनी टायअप केलेली आहे. त्याचा किती लाभ आहे आणि त्याला तुम्हाला कुठं कुठं उपयोग येईल याची अधिक माहिती आपण जाणून घेऊया आपले रिलेशनशिप ऑफिसर वानखेडे जी कडून. नमस्कार वानखेडे जी. नमस्कार. आमच्या दर्शकांना आपल्या पॉलिसी बद्दल अधिक माहिती द्या. पॉलिसी बद्दल सांगायचं झालं तर याचे दोन व्हेरियंट आहेत. 549 मध्ये तुम्हाला 10 लाखाचं कव्हर भेटतं आणि 749 मध्ये तुम्हाला 15 लाखाचं कव्हर भेटतं. आणि ही जी पॉलिसी आहे 1 वर्षासाठी असते आणि या पॉलिसीसाठी तुमचं पोस्टामध्ये खातं असणं गरजेचं आहे. आणि खातं नसेल तर तुम्ही खातं उघडून याचा लाभ घेऊ शकता. आणि ही जी पॉलिसीचे फायदे सांगायला आलं तर याच्यामध्ये तुम्हाला आयपीडी आणि ओपीडी कव्हर भेटतो. असं नाही की फक्त तुमचे मृत्यू झाले तर तुम्हाला 10 लाख 15 लाख भेटतील, परंतु समजा तुम्हाला थोडंफारही लागलं, आयपीडी किंवा ओपीडी पण झाला, ओपीडी मध्ये आपण 60,000 पर्यंत खर्च देतो आणि आयपीडी मध्ये 30,000 पर्यंत देतो. तर असं नाही की तुम्हाला फक्त मृत्यू झाल्यावर तुम्हाला याचा लाभ भेटेल. आणि भरपूरशी फायदे आहे. जसं कोमात गेल्यावर तुम्हाला 1 लाख त्याचे वेगळे भेटतात, किंवा तुमच्या पायामध्ये रॉड टाकायचं काम पडलं किंवा हातामध्ये किंवा कुठेही, तर त्याचे तुम्हाला 1 लाख वेगळे भेटतात. माणूस जरा पॅरालाइज झाला तर त्याचे तुम्हाला पूर्ण 10 लाख रुपये भेटेल. जो काही तुम्ही व्हेरियंट घेतला असेल 15 लाख तर 15 लाख भेटतील. तर असे भरपूरसे फायदा आहे, जे की करून तुम्हाला पाहिजे असेल त्याचे फायदे किंवा जाणून घेण्यासाठी तुम्ही अधिक माहितीसाठी नियरेस्ट पोस्ट ऑफिसला व्हिजिट पण करू शकता. राहुलजी, एक प्रश्न असा आहे की हे 550 रुपये, माफ करा, 550 रुपयेचा जो मंथली पैसे भरणार, तर त्याचं आम्हाला मंथली आहे का वार्षिक आहे, याचा उपयोग आणि त्याचा फायदा कधी? समजा तुम्ही पॉलिसी आज घेतली तर ही पॉलिसी जी आहे 15 दिवसानंतर ऍक्टिव्हेट होते, कारण की त्याचा 15 दिवसाचा एक पिरियड असतो, त्याला आपण फ्रॉड प्रिव्हेंशन पिरियड म्हणतो. कारण की ते कंपनीकडनं पॉलिसी असते, 15 दिवसानंतर तुम्हाला काही झालं तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. आणि हे जे 549 किंवा 749 रुपये आहे 10 लाख आणि 15 लाखासाठी, तर ते तुम्हाला फक्त वार्षिक भरायचं, म्हणजे रोजचे तुम्हाला ते एक 2 ते 2.5 रुपये पडेल, त्याच्यावर खर्च नाही राहणार. आणि अपघात अशी गोष्ट आहे जी सांगून होत नाही, यामध्ये सगळ्या प्रकारचे अपघात कव्हर होईल. समजा इन केस तुम्ही घरात पाय घसरून पडले किंवा ऍक्सिडेंट झाला किंवा कोणत्या प्रकारचा ऍक्सिडेंट झाला, सर्व काही कव्हर होतं यामध्ये. आणि याचा लाभ 18 ते 65 वर्षापर्यंत तुम्हाला घेता येईल. तर याची वयोमर्यादा आहे 18 ते 65, आणि याचा लाभ सगळेजण घेऊ शकतात. समजा लेडीज असो किंवा जेंट्स असो किंवा कोणी पण, तर सर्वजण याचा लाभ घेऊ शकता. आणि फार छान पॉलिसी आहे आणि हा वार्षिक पैसे आहे. वानखेडेजी, मला एक अजून विचारायचं आहे की हे पॉलिसी विमा काढण्यासाठी आम्हाला पोस्टात जावं लागेल की एजंट आमच्या घरी? बघा, याच्यामध्ये 2 टाईप आहे. समजा इन केस तुम्ही एखाद्या कंपनीचे ओनर आहे किंवा HR आहे, तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट केलं की तुम्हाला समजा बल्क मध्ये काढायचं असेल, तर त्या जागेवर आपण सध्या आपले पोस्टमॅन पाठवून ते आपण कार्य म्हणजे पूर्ण करू शकतो, ते काम पूर्ण करू शकतो. आणि इन केस तुम्ही सिंगल कस्टमर आहे किंवा फॅमिलीचं काढायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली नियरेस्ट पोस्ट ऑफिसला व्हिजिट करू शकता आणि पॉलिसीचा लाभ घेऊ शकता. आणि अजून एक प्रश्न मला असं विचारायचा आहे की जेव्हा आम्ही ही पॉलिसी काढल्यानंतर आमच्या सोबत चुकून काही अपघात घडतोय, तर क्लेम करण्याचा प्रोसेस कसा? बघा, क्लेम करण्याचा प्रोसेस फार सोपा आहे. इन केस, कारण की ही पॉलिसी जी आहे कॅशलेस आहे. आपल्या इथं औरंगाबादमध्ये ऑलमोस्ट 70 प्लस हॉस्पिटल टायअप मध्ये आहे. तर खूप नामचीन हॉस्पिटल आहे मोठे मोठे, तर त्यामध्ये जाऊन तुम्ही डायरेक्टली क्लेम करू शकता. किंवा सेकंड गोष्ट असं आहे, तुम्ही तुमच्या खर्चाने पण करू शकता. आणि नंतर जे डॉक्युमेंट्स असतात, जे आपले तुम्हाला सेल्स मॅनेजर असेल ते तुम्हाला त्यामध्ये हेल्प करतील. त्यासाठी तुम्हाला डायरेक्टली आपल्या बँकेत यायचं. इथं आपल्यासोबत ते सेल्स मॅनेजर बसलेले असतात. ते तुम्हाला रिक्वायर्ड डॉक्युमेंट जे आहेत ते काही सगळं सांगतील, आणि ते डॉक्युमेंट तुम्ही त्यांना मेल करायचे किंवा त्यांना आणून द्यायचे. बाकीचं प्रोसिजर ते करून घेतात. हे तर झालं प्रोसेस आणि क्लेमचं. आणि अजून एक विचारायचं आहे की विमा मध्ये आम्हाला डिस्कंटिन्युएशन करायचं असेल, तर समजा वर्षाच्या आतच आम्हाला हे बंद करायचं आहे, तर त्याचं कसं असणार? हे बघा, हे वर्षाचे जे आहे ना 549 म्हणजे फार मोठी रक्कम नाही, आणि एवढ्या कमी पैशामध्ये तुम्हाला मार्केटला कोणीच ही पॉलिसी देणार नाही. आणि सेकंड म्हणायला गेलं
तर हे पॉलिसी तुम्ही डिस्कंटिन्यू करू शकता. समजा हा वर्ष तुम्हाला पूर्ण कव्हर राहील, तर नेक्स्ट वर्ष घ्यायचं किंवा नाही घ्यायचं ते तुमच्या मनावर असेल. म्हणजे असं नाही की तुम्हाला पुढच्या वर्षी घ्यावंच लागेल असं कंपल्सरी नाही. अच्छा. तर हे होते वानखेडे सर. त्यांनी आपल्याला एक चांगली माहिती दिलेली आहे आणि माझं एक तुम्हाला एक अपील आहे की तुम्ही ह्या पॉलिसीचा लाभ घ्या. कारण की मी अगोदरच सांगितलं की अपघात हा सांगून होत नाही, घडत नाही. हा अचानक होतो. वेळेवर आपल्याकडं काही पैसे पाहिजे तर कुठून असणार, पण ही विमा असेल तर तुम्हाला ही मदत करेल. धन्यवाद वानखेडे साहेब, तुम्ही आम्हाला वेळ दिला. आमच्या एमपी डिजिटल न्यूज चॅनलच्या दर्शकांना तुम्ही एक मार्गदर्शन दिलं तुमच्या विमाबद्दल. धन्यवाद.